नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं ग्रुप सी ची एक्झाम आत्ताच 1 जूनला घेण्यात आली होती आणि त्याची आन्सर की आत्ता काही वेळापूर्वी आलेली आहे। ह्या आन्सर की बद्दल दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी अपडेट केल्या आहे। नंबर 1, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना प्रत्येक संचानुसार काही प्रश्नांचे मार्क्स देण्यात येणार आहे। नंबर 2, ज्या उमेदवारांना वाटतंय की या पहिल्या आन्सर की नुसार काही प्रश्नांची उत्तरं एमपीएससी कडनं चुकलेली आहे असं तुम्हाला उमेदवार म्हणून वाटत असेल तर असे उमेदवार ज्यांनी एक्झाम दिलेली आहे असे उमेदवार त्या प्रश्नांचं ऑब्जेक्शन घेऊ शकतात। ऑब्जेक्शन घेण्याची लिंक सुद्धा त्यांनी ओपन केलेली आहे आणि डेट पण त्यांनी दिलेली आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया ह्या दोन्ही गोष्टी एमपीएससीने अपडेट काय दिलेली आहे। पहिले तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही जर ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्सला असाल, तुम्ही बघा दोन्ही ठिकाणी पण काही विद्यार्थी असू शकतात। सो इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जी मराठी इंग्लिशची सेपरेट बॅच आम्ही अनाउन्स केलेली आहे। फार कमी मध्ये 50% डिस्काउंट मध्ये, म्हणजे 499 प्लस जीएसटी मध्ये पर बॅच तुम्हाला इथे अवेलेबल आहे। इथे बोडके सर आणि विजय सरांनी तुम्हाला यामध्ये एमपीएससीच्या मेन्स मधला पहिला पेपर दोघांनी कव्हर केलेला आहे। सो अतिशय साध्या सिंपल पद्धतीने तुम्हाला ह्या बॅच मध्ये त्यांनी शिकवलंय। नक्कीच याचा फायदा करून घ्या। राहिलेल्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या बॅचचा नक्की फायदा तुम्हाला होणार आहे आणि स्कोर तुमचा वाढू शकतो। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। आन्सर की आली आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना पण त्यांनी सूचना दिलेली आहे की 4 जूनची आत्ताची संध्याकाळची अपडेट आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या स्पर्धा परीक्षांच्या प्रथम उत्तर तालिकेवरील हरकती सादर करण्याबाबतचा नोटिफिकेशन आहे। यात त्यांनी सांगितलेलं काय बघा, 1 जून 2025 ला तुमची एक्झाम झालेली आहे। चारही प्रश्नांच्या उत्तर तालिका बघा, प्रथम उत्तर तालिका म्हणजे पहिली आन्सर की आहे, यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं तर घेऊ शकतात। तुम्ही घेतलेलं ऑब्जेक्शन विथ प्रूफ जर घेतलं असेल आणि ते योग्य असेल तर येणाऱ्या सेकंड आन्सर कीला ह्या प्रश्नांची उत्तरं बदलून सेकंड आणि फायनल आन्सर की तुमच्या समोर येऊ शकते। सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की एमपीएससीने प्रोव्हाइड केलेली ही आन्सर की चुकीची आहे, तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। बघा त्यांनी सांगितलं ही उत्तर तालिका आलेली आहे आणि सदर परीक्षेमधील खालील विवरण पत्रामध्ये, म्हणजे खालील जे आहेत ना संच, त्यामध्ये जे उमेदवार दृष्टीहीन होते किंवा क्षीणदृष्टी, लो विजन किंवा पूर्ण अंधत्व होतं अशा उमेदवारांसाठी ह्या प्रश्नांना बघा उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे। इथे त्यांना सवलत आहे, म्हणजे संच ए मध्ये 83 91 93 96, संच बी मध्ये 84 99 97 92, संच सी मध्ये 89 96 98 94, संच डी मध्ये 86 96 99 95 ह्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांना सवलत देण्यात आलेली आहे। आता चारही ठिकाणी जर बघितलं तर चारही एकतर ह्या चारही प्रश्नांची उत्तरं त्यांना डायरेक्ट म्हणजे मार्क देऊ शकतात किंवा हे मार्क देण्यात येणार नाहीये। त्यांना इथे सवलत असणारे म्हटलंय, म्हणजे हे मार्क त्यांना दिले जाणार किंवा हे प्रश्न नाही सोडवले त्यांनी किंवा हे प्रश्न सोडवले जरी असेल तरी निगेटिव्ह मार्किंग किंवा ह्याच्यात कन्सिडर केलं जाणार नाही। असे 4 प्रश्न प्रत्येक संचामध्ये त्यांनी दिलेले आहे, असं दिव्यांग उमेदवारांना ही सूचना आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे, ऑब्जेक्शन घेण्याबाबत एमपीएससी कडून सूचना आलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हरकती सादर करावयाच्या असल्यास ज्या उमेदवारांना त्यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2021 आणि 1 जुलै 2022 हे 2 प्रसिद्धी पत्रक आहे, ह्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर प्रोसेस काय असावी। तुम्हाला जर ही प्रोसेस समजून घ्यायची असेल मला कमेंट मध्ये टाका। ह्या दोन्ही प्रसिद्धी पत्रकाच्या अगेन्स्ट सेपरेट व्हिडिओ मी घेतो आणि ऑब्जेक्शन घेण्याची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो। सो या 2 नोटिफिकेशनच्या अगेन्स्ट त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन पद्धतीनेच फक्त तुम्ही आणि विहित शुल्काचा भरणा करून हरकती सादर करू शकता। म्हणजे तुम्हाला जर हरकत घ्यायची असेल, ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे, त्याला विथ प्रूफ डॉक्युमेंट पण प्रोव्हाइड करायचं आहे, नंतर टाईप पण काही करायचं आहे आणि शुल्क भरून तुम्हाला हे ऑब्जेक्शन घ्यायचे। कोणीही डायरेक्टली ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही। नंतरचा मुद्दा आहे, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेलं असेल आणि शुल्क भरला असेल तर आणि तरच तुमची हरकत विचारात घेतली जाईल, ऑब्जेक्शन विचारात घेतलं जाईल, अन्यथा तुमचं ऑब्जेक्शन विचारात घेतलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यानंतर उत्तर तालिकेबाबत हरकती, आता उत्तर तालिका म्हणजे कोणती आन्सर की आहे, फर्स्ट आन्सर की आहे। ह्या फर्स्ट आन्सर की बाबत तुम्हाला जर हरकत घ्यायची असेल तर 9 जून 2025 पर्यंत, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत
पण तुम्ही हरकत घेऊ शकता. ओके, म्हणजे इथून पुढे तुम्हाला 5 दिवस त्यांनी दिलेले आहे. ह्या 5 दिवसामध्ये तुम्ही हरकत घेऊ शकता. हरकत घेताना जर तुम्हाला काही अडचण आली तर त्यांनी हा टोल फ्री नंबर दिलेला आहे. या टोल फ्री नंबरवरती ऑफिशियल टायमिंग मध्ये कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा तुमचे प्रश्न मांडू शकता. अगदीच जर तुमचं बोलणं नाही झालं तर support@mpsc.gov.in ह्या ईमेलवर तुम्ही मेल पण करू शकता. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासामध्ये एमपीएससी कडनं नक्की आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आन्सर की तुम्हाला दाखवतो. ही आन्सर की अशा पद्धतीने आलेली तुम्ही चेक करून घ्या. तुमचे मार्क किती जातात ते पण एकदा बघून घ्या. ही आन्सर की आहे बघा. यात त्यांनी या आन्सर की मध्ये पण सांगितलेलं आहे. प्रथम उत्तर तालिका बघा, प्रथम उत्तर तालिका त्यांनी इथे पब्लिश केली. मला ही न्यूज हे दाखवतोय. नोटीस काय आहे? प्रथम उत्तर तालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरती सादर करण्यात आलेली आहे. सदर उत्तर तालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून 17 नोव्हेंबर आणि 1 जुलै हे जे तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे 2 प्रसिद्धीपत्रक आहेत त्यानुसार तुम्हाला या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला ऑनलाईन ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. ऑनलाईन ऑब्जेक्शन व्यतिरिक्त कोणतंही ऑब्जेक्शन तुमचं कन्सिडर केलं जाणार नाही. आणि 9 जून 25 पर्यंत शेवटची डेट आहे. यामध्ये उत्तर तालिकेमध्ये तुम्ही बघू शकता तुमची संचनुसार बघा, प्रश्न क्रमांक इथे दिलेला आहे आणि इकडे संच ए बी सी आणि डी दिलेला आहे. यानुसार तुम्हाला ही आन्सर की चेक करायची आहे. टोटल तुमचे बघा इथे प्रश्न 100 प्रश्नांची आन्सर की त्यांनी दिलेली आहे. यानुसार तुम्ही बघू शकता 4 जूनला पब्लिश झालेली आहे. सो एकदा जाऊन आन्सर की चेक करा. तुमचे मार्क मला कमेंटमध्ये पण कळवा, नक्की कळवा. त्यावरनं एक अंदाज थोडासा बांधता येऊ शकतो की सर्वसाधारणपणे ॲव्हरेज मार्क मुलांना किती पडताय. सो नक्की कळवा. आणि या संदर्भात काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन आमची टीम तुम्हाला मदत करू शकते, तेही मला कमेंटमध्ये कळवा. कमेंटमध्ये एवढं जरी टाकलं प्रश्न संच कोणता आहे आणि प्रश्न क्रमांक कोणता आहे आणि त्याचा फोटो जर टाकता आला फोटो टाका, अदरवाईज आम्ही बघून घेऊ. पण तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका. आता आयोगाच्या वेबसाईटला फक्त संच एकच अवेलेबल असतो, त्यामुळे शक्यतो संच ए मधलेच प्रश्न आम्हाला कळवा की सर संच ए मधला या नंबरचा प्रश्न आहे, याबद्दल ऑब्जेक्शन घ्यावं वाटतंय आम्हाला, तुम्ही सजेस्ट करा. तर आमची टीम तुम्हाला नक्की सजेस्ट करेल. सो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्यावरती सेपरेट व्हिडिओ मी घेईल की कोणत्या प्रश्नाबाबत तुम्हाला अडचण वाटते पण तो प्रश्न बरोबर आहे की चूक आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. आणि याच्यावरती ऑब्जेक्शन घेताना काय प्रूफ म्हणून डॉक्युमेंट तुम्हाला जोडण्याची गरज आहे ते पण आमच्या टीमकडनं प्रोव्हाइड करण्यात येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, एकदा जाऊन चेक करा आणि तुमचे उत्तर मला नक्की कळवा. जाताना परत एकदा सांगू इच्छितो की ग्रुप बी आणि सी साठी तुम्हाला मराठी इंग्लिशच्या सेपरेट बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. आताच इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. काही शंका असेल तर 8888 99 61 16 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.